आंबा प्रिझर्व कसा करायचा ते आपण दोन प्रकारे पाहणार आहोत। तर आता आपण पुढे पाहूया व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी निकिता पिंगळे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। सध्या आंब्याचा सीजन चालू आहे, पण आंबा आपल्याला पावसाळ्यापर्यंतच भेटतो। जर आपल्याला वर्षभर आंब्याची चव चाखायची असेल तर तो आपण केमिकल न वापरता प्रिझर्व कसा करायचा तो आपण पाहूया। तर मी आता इथे 2 किलो आंबे घेतलेले आहे, हापूस आंबे। तर आता हे आपण याचे स्लाइस करायचे आणि त्याचे बारीक बारीक क्यूब काढून घ्यायचे। तर आता मी हे स्लाइस कापून घेते याचे। आणि हा आंबा मी पूर्ण असं म्हणजे धुवून पुसून ठेवलेला आहे। याच्यावरती अजिबात पाण्याचा कुठेही थेंब नाहीये आणि हात पण स्वच्छ करून घेतलेले आहेत। आणि ही सुरी आहे ना, ही सुरी पण एकदम स्वच्छ केलेली आहे, म्हणजे कुठे पाण्याचं वगैरे काही लागलेलं नाही थेंब त्याला। तर मी आता हे ना आंबा कापून घेते। आता हा आंबा आहे ना मी कापून घेते, त्याचे स्लाइस कापून घ्यायचे आंब्याचे आणि व्यवस्थित असे याचे क्यूब्स करून घ्यायचे। छोटे छोटे चौकोनी तुकडे करायचे। तर आता बघा, साल कापू द्यायची नाहीये, चौकोनी चौकोनी क्यूब्स करून घ्यायचे याचे। आणि व्यवस्थित असे चारी बाजूनी व्यवस्थित म्हणजे पूर्ण सगळ्या बाजूंनी ते मोकळे करायचे आणि काढून घ्यायचे एका ताटामध्ये। तर हे बघा, आता व्यवस्थित असे क्यूब्स निघालेले आहे। बघा किती छान दिसत आहे, कलर पण आंब्याला छान आहे। तर आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेणार आहोत। तर मी आता हे सर्व बाजूने ते मोकळे करून घेते। ते क्यूब्स काढून होतील ना, तर डिश मध्ये घेऊया। बघा आता व्यवस्थित निघतं ते आणि सगळं व्यवस्थित काढून झाले की आता मी ते एक डिश घेतलेली आहे, ती पण स्वच्छ करून घेतलेली आहे, धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये क्यूब्स काढून घ्यायचे। सर्व याप्रमाणेच मी याचे हे सर्व आंबे आहेत ते कापून त्याचे क्यूब काढून घेणार आहे। तर इथे बघा, सर्व आंब्यांचे मी क्यूब काढून घेतलेले आहे। तर याच्यावरती आता आपण साखर घालून घ्यायची आहे, म्हणजे साखरेने कसं व्यवस्थित राहतं, खराब होत नाही। तर आता ही बघा, प्लॅस्टिकची बॅग आहे छोटी, जिपलॉकची। तर त्या बॅगेत हे भरून घ्यायचे। ते मी ते आता याच्यावरती ना साखर टाकते, 4-5 चमचे टाकून घेणार आहे साखरेचे। ते 4-5 चमचे साखर टाकली आणि हे मिक्स करून घ्यायचं। हे असं मिक्स करून घेतलं ना, तर सगळ्या क्यूब त्या साखरेमध्ये मिक्स होऊन जाते आणि साखर त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि म्हणजे काळा पडणार नाही आपला आंबा। आता हे बॅग मध्ये भरायचं आहे। हे बघा, हे असं क्यूब आहे ना,
या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरायचे। तर मी आता ही अशी बॅग भरून घेतली, हे बघा, आणि अशी व्यवस्थित पॅक करायची। ही हवा याच्यातून काढून घ्यायची बाहेर, पूर्ण हवा बाहेर निघाली पाहिजे, हे बघा, आणि असं पसरट करायचं। आणि हा डबा आहे ना एकदम असा स्वच्छ घेतलेला आहे, मी धुवून पुसून घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये ही बॅग अशी ठेवायची आहे आणि हा डबा पण असा पॅक बंद करायचा आहे, हे बघा। असा पॅक बंद केला की हा वरती फ्रीजरला ठेवायचा, म्हणजे याच्यात बघा पाणी जाणार नाही, काय नाही, आणि आपला किती पण दिवस हा आंबा व्यवस्थित टिकून राहतो। पण जेव्हा आपल्याला खायचे ना तेव्हा हा काढला तर परत फ्रीजमध्ये ठेवायचा नाही, कारण बाहेरची हवा लागल्यावरती तो खराब होतो। तर चला आता आपण हा डबा फ्रीजमध्ये ठेवूया। तसं वरती फ्रीजरला वरती ठेवायचा डब्बा। असा डबा ठेवून दिला। आता हा व्यवस्थित पॅक केलेला आहे मी, त्याच्यात काही पाणी वगैरे जायची काही भीती नाही आहे। तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आणि दुसरं म्हणजे असं बघा, असा काचेचा डब्बा असेल ना तर त्याच्यामध्ये पण असं पॅक झाकण बसणारा हा डब्बा आहे। तर हा डब्यामध्ये पण असं तुम्ही ठेवू शकता। हे बघा, हा काचेचा डब्बा आहे ना, तर अशा डब्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकताय, आमरस करून ठेवू शकता, किंवा असं हे क्यूब करून ठेवू शकताय। अशा प्रकारे तुम्ही हे क्यूब याच्यात पण ठेवू शकता। हा फक्त पॅक बंद झाकणवाला पाहिजे, म्हणजे आतमध्ये पाणी जाणार नाही, याची काळजी घ्यायची। हे बघा, तर अशा प्रकारे तुम्ही आंबा स्टोअर करून पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला कमेंट करून सांगा।